आगामी विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व करण्याचा आग्रह काँग्रेसने धरला होता। त्या संदर्भात 3 बैठका झाल्या होत्या। मात्र मुख्यमंत्री या बैठकांना नव्हते, त्यामुळे त्यांना माहीत नसावं असा टोला पवारांनी मुख्यमंत्र्यांना हाणलाय। तर जागा वाटपाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र निवडणुका लढवाव्यात अशी आमची इच्छा आहे। धोरणात्मक निर्णय सर्वजण एकत्र बसून घेतो असं सांगून अजित पवार आणि सुनील तटकरे यांना कानपिचक्या दिल्या आहेत। शिवसेना प्रवेशाची बातमी काल्पनिक असून ज्या वृत्तपत्रात ही बातमी आली आहे त्यात आपला सविस्तर खुलासाही आल्याचं सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करण्याच्या बातमीचं खंडन केलंय। तर अशा बातम्या पेरण्याचे कारखाने सुरू असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावलाय। राज ठाकरेंनी मोदींवर केलेली टीका चिंतेचा विषय नसल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय। शक्तिशाली लोकांवरच हल्ले केले जात असल्याचं गडकरी यांनी सांगितलंय। शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेनं महापालिकेच्या माध्यमातून डिस्कनेक्ट केलेल्या वायफायचा बदला विलेपार्ल्यात घेण्याची तयारी मनसेनं केली आहे। रविवारी राज ठाकरे यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ विलेपार्ल्यात होतोय। मात्र हा उपक्रम अनधिकृत असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे। त्यामुळे दादरमधला राडा पुन्हा विलेपार्ल्यात रंगण्याचं चिन्ह आहे। पंतप्रधान मोदी यांना गृहमंत्री आर पाटील यांनी टोला लगावलाय। मोदी ठरवतील तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असे काही जण बोलतात, पण इतरांनी पुण्याच्या असुरक्षिततेला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। आर पाटलांच्या अकार्यक्षमतेमुळे सीसीटीव्ही बसवण्यात दिरंगाई होते, त्यामुळे त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे। तर मुख्यमंत्री उसनं अवसान आणत आहेत। त्यांनी गुड गव्हर्नन्सबाबत मोदींकडे ट्युशन लावून धडे घ्यावेत असा टोलाही त्यांनी लगावलाय। पुणे स्फोट हे पोलिसांसाठी आव्हान आहे। पोलिसांना टार्गेट केलं जात असून पोलीस त्याला सडेतोड उत्तर देतील असा इशारा गृहमंत्री आर पाटील यांनी दिला आहे। सांगली जिल्ह्यातील तुर्ची इथं ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। पुण्यातल्या स्फोटाच्या तपासासाठी अनेक ठिकाणांचं सीसीटीव्ही फुटेज धुंडाळण्याचं काम सध्या सुरू आहे। त्यासाठी 20 ते 25 कॅमेऱ्यांनी टिपलेलं फुटेज पोलिसांनी गोळा केलंय। मात्र यापैकी सर्वात महत्त्वाचं फुटेज केवळ एका कॅमेऱ्यामध्ये टिपलं गेलंय। स्फोटाच्या स्थळाजवळील कामगार भवनवर लावलेल्या कॅमेऱ्याचं फुटेज पोलिसांना तपासासाठी उपयोगाचे ठरणार आहे। केवळ जीवितहानी झाली नाही म्हणूनच पुण्यातल्या स्फोटाला सौम्य स्वरूपाचा स्फोट म्हणायचा का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। कारण या स्फोटासाठी वापरलेली स्फोटकं आणि त्यामुळे झालेलं नुकसान लक्षात घेता हा स्फोट नक्कीच तीव्र स्वरूपाचा होता असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। पोलीस मात्र हा स्फोट सौम्य स्वरूपाचा होता असं आधीच सांगून मोकळे झाले। डोंबिवलीत 2 तरुणींना रेल्वे पोलिसांनी तुरुंगात डांबून ठेवल्या प्रकरणाची रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी गंभीर दखल घेतली आहे। खासदार पूनम महाजन यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती रेल्वेमंत्र्यांना दिली आहे। या संदर्भात त्यांनी आज सकाळी 10 वाजेपर्यंत अहवाल मागवलाय। तसंच राज्याचे गृहमंत्री आर पाटील आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याशीही सदानंद गौडा चर्चा करणार आहेत। मराठा आणि मुस्लिम समाजाला सरकारनं दिलेलं आरक्षण हे घटनाबाह्य आहे, त्यामुळे ते तातडीने रद्द करावं अशी मागणी करत ओबीसी आरक्षण बचाव समितीनं आझाद मैदानात धरणं आंदोलन केलं। हे आरक्षण रद्द करण्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठवणार असल्याचंही ओबीसी आरक्षण बचाव समितीनं सांगितलंय। पंजाबच्या गुमान इथं होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे। उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे। डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या नावावर 26 ग्रंथ असून वैचारिक अंगानं समीक्षण लिखाण करणारे साहित्यिक म्हणून साहित्य जगतात त्यांची ओळख आहे। मुंबईतलं ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदान दारूचा अड्डा बनलंय की काय अशी भीती व्यक्त केली जाते। दादरमधील गजबजलेल्या ठिकाणी तेही दिवसा ढवळ्या मुलं दारू पीत बसत आहेत। शिवाजी पार्क मैदानाला 3 ते 4 गेट आहेत, पण एकाही गेटवर सुरक्षा रक्षक नाहीत। मैदानाच्या परिसरात 2 पोलीस चौक्या आहेत, पण मैदानाच्या आत काय चाललंय याकडे कुणाचंच लक्ष देणार नाही असाच रहिवाशांचा सवाल आहे।
अकोल्यात राष्ट्रवादीचे महापालिकेतील गटनेते अजय रामटेके यांच्यावरील हल्ल्यातील 2 प्रमुख संशयित आरोपींना अकोले पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संतोष वानखेडे उर्फ भद्या आणि सोनू जाधव अशी 2 आरोपींची नावं आहेत. त्यांनी अकोला जिल्ह्यातील आकोट इथून ताब्यात घेण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी 7 लोकांवर गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह रामकुंड, गोदावरी घाट आणि तपोवन परिसराची पाहणी केली. कुंभमेळ्याला अवघं 1 वर्षच बाकी असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा कामाला लागली आहे. साधू आणि भाविक यांच्या येण्या जाण्याच्या मार्गातील अडथळे, अतिक्रमण दूर करणं, अनावश्यक पायऱ्या काढणं, तुटक्या घाटाची दुरुस्ती करणं अशा सूचना नाशिक महापालिकेला दिल्या जाणार आहेत. वैद्यकीय व्यवसायातील कट प्रॅक्टिसला कट लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशननं घेतला आहे. विविध प्रकारच्या तपासण्या तसंच इतर डॉक्टरांकडे उपचारासाठी शिफारस करण्याच्या नावाखाली रुग्णांची लूट केली जाते. ती थांबवण्यासाठी डॉक्टरांच्या संघटनेत पहिल्यांदा स्वतःहून पुढाकार घेतलाय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे वैतागलेल्या शेतमजुरांनी तहसीलदार कार्यालयात चरण धरो आंदोलन करून गांधीगिरी केली आहे. आंदोलनकर्त्या महिलांनी 2 ते 3 तास तहसीलदार MI काझी यांच्या कॅबिनमध्ये बसून विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. संग्रामपूर तालुक्यातील शेतमजुरांचा BPL यादीत समावेश करण्यासाठी ही गांधीगिरी करावी लागली. माजी सेविका प्रेमलता सोनूने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 वर्षांपासून दुष्काळाचा कोप होतोय. कधी अतिवृष्टीमुळे ओला तर पावसानं दडी मारल्यानं कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. अशी विदारक स्थिती असतानाही पालकमंत्री नितीन राऊत मात्र शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी फिरकले नसल्याचा आरोप आता होऊ लागलाय. त्यामुळे जिल्ह्यात आपण त्यांना पाहिलं का असे पोस्टर्स झळकले. यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा इथे शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या विधवांनी सत्याग्रह आंदोलन केलं. दुष्काळी परिस्थितीमुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. वारंवार निवेदनं पाठवूनही सरकार दखल घेत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना सरकारी मदत, बियाणं, कर्जमाफी आणि संपूर्ण वीज माफी देण्यात आली नाही तर 1 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला असताना मराठवाड्यात मात्र अजूनही पावसाचा पत्ता नाहीये. जायकवाडी धरणात आता जेमतेम 3% पाणीसाठा उरलाय तर खरीपाचा हंगामही जवळपास वाया जाण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 3 दिवसांपासून मुंबईत बरसणाऱ्या वरुणराजानं शनिवारी रात्रीपासून मात्र थोडी उसंत घेतली आहे. रात्रीनंतर मुंबई आणि उपनगरात पाऊस बरसला नाही. त्यातच आज दुपारी 12:58 समुद्रात हायटाईड येण्याचा इशारा देण्यात आलाय. समुद्रात 4.83 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात काल पावसानं दमदार हजेरी लावली. शिरोळ तालुका वगळता संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला होता. पण आता मात्र पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावल्यामुळे बळीराजानं शेतांच्या कामाला जोरदार सुरुवात केली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू असल्यानं समाधान व्यक्त होत आहे. सिंधुदुर्गात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. काल सकाळपासून सिंधुदुर्गात जोरदार पाऊस सुरू झाला होता. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. मालवण, कुडाळ, कणकवली भागात सखल भागात पाणी साचलंय. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक घरांमध्ये पाणी घुसण्याचे प्रकारही घडले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून नवी मुंबईत सुरू असलेली पावसाची संततधार शनिवारीही सुरूच आहे. कधी जोरात तर कधी हळूवार अशी पावसाची रिपरिप दिवसभर सुरू होती. जराही पावसानं उसंत घेतली नव्हती. 47.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती. सलग 2 दिवस पडणाऱ्या दमदार पावसानं रायगड जिल्ह्याला चांगलंच झोडपून काढलंय. किनारपट्टीला लागून असणाऱ्या अलिबाग, उरण, मुरुड आणि श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसाअभावी खोळंबलेल्या लावण्यांसाठी पुरेसं पाणी उपलब्ध झाल्यानं शेतकरी खुश झालाय. धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सिंधुदुर्गात सध्या मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे कोकणातला निसर्ग जरा जास्तच हिरवागार झालाय. कोकणातील धबधबेही प्रवाहित झालेत. कोकणच्या या पावसाची भुरळ पर्यटकांना पडली आहे.
ठाणे शहरात जवळपास 51,000 भटके कुत्रे असल्याची धक्कादायक माहिती ठाणे पालिका आयुक्त आसिम गुप्तांनी दिली आहे. त्यापैकी 44,000 श्वानांचे निर्बीजीकरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित 7,000 श्वानांचं लवकरच निर्बीजीकरण करण्यात येईल असं आश्वासन आयुक्तांनी दिलं आहे. सद्यस्थितीमध्ये ठाण्याची लोकसंख्या पाहिल्यास 33 ठाणेकरांमागे एक भटका कुत्रा अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. येवला शहरात पिसाळलेल्या कुत्र्यानं 21 जणांना चावा घेतलाय. यात 3 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. येवला तालुक्यातल्या सुकी गावात पहाटेच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्यानं ग्रामस्थांना चावा घेतलाय. सोलापूरच्या प्रसिद्ध अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त आषाढी वारीला आलेला वारकरी स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटमध्ये आवर्जून येतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं भक्तांना सांगणाऱ्या स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांच्या रांगा अन्नछत्राच्या बाहेर लागल्या होत्या. गुरुपौर्णिमेनिमित्त पिंपरी चिंचवड शहरात काल अनेक धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आळंदी रोडवरील चरहोली इथल्या प्रसिद्ध साई मंदिरात काल सकाळपासूनच भक्तांनी गर्दी केली होती. शहरातल्या सर्व साई मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.